शरद पवार आंदोलकांची भेट घेणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। थोड्याच वेळामध्ये शरद पवार आंदोलकांची भेट घेतील। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे आणि या आंदोलकांची भेट शरद पवार यांच्याकडून घेतली जाईल। पोहोचत आहेत या ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांच्या पक्षाचे इतर खासदार देखील येणार आहेत। खरं तर जंतर मंतरवरती ज्या पद्धतीने कालपासून आंदोलन सुरू होतं अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं, त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी येणार आहेत। काही वेळापूर्वी खरं तर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खासदार संजय राऊत असतील, अनिल देसाई असतील, अरविंद सावंत असतील यांनी या ठिकाणी अभिजित दिपके आणि त्यांच्या आंदोलन करणाऱ्या सहकाऱ्यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार त्यांच्या पक्षाच्या खासदारांसह खरं तर भेटीसाठी येत आहेत। संसदेचं अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाच्या काळामध्ये शरद पवार हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये आलेले आहेत। काल बोललं जातं की शरद पवार यांच्या पक्षाचे सगळे खासदार या ठिकाणी ज्यावेळी आंदोलन जंतर मंतरवरती निघणार आहे मोर्चा संसदेकडे, त्या मोर्चामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। पण त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचे खासदार न आल्यामुळे उलटसुलट चर्चा खरं तर सुरू झालेल्या होत्या आणि त्यानंतर आता स्वतः शरद पवार हे या ठिकाणी भेटीसाठी येणार आहेत। कशा पद्धतीने अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शरद पवार चर्चा करतात हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या पद्धतीने काल लाठीचार्ज केलेला होता, पोलिसांकडून मारहाण केली गेली होती आंदोलकांना, त्यानंतर अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी आक्रमक भूमिकेमध्ये सकाळपासून बघायला मिळतंय आणि म्हणूनच आता शरद पवार नेमकं आल्याच्या नंतर कशा पद्धतीने संवाद नक्कीच आमचे प्रतिनिधी या संदर्भातली सविस्तर माहिती देत होते। थोड्याच वेळामध्ये शरद पवार आंदोलकांची भेट घेणार आहेत।